उदाहरणार्थ आपल्याला ताप आलेला असतो बघा, तेव्हा काय असतो? तेव्हा शरीर शरीराच्या जागी असतंच, मन देखील मनाच्या जागी असतं, पण त्या दोन्हीचंही कार्य नीटपणाने चालू शकत नाही, काम करवत नाही. कशामुळे करवत नाही? कारण ह्या दोन्हींना जोडणारा जो दुवा आहे ती प्राणशक्ती क्षीण झाल्यासारखी झालेली असते आणि म्हणून ते काम नीटपणाने करू शकत नाहीत. तेव्हा प्राणाचं कार्य इतकं महत्त्वाचं आहे हे आता आपल्या लक्षात आलं. व्हायटल नसेल तर ह्या बॉडीली एक्झिस्टन्समध्ये, म्हणजे आपलं जे शारीर अस्तित्व आहे, ज्याच्याविषयी आपण मागच्या भागामध्ये विचार केला की हे शरीर महत्त्वाचं आहे, हे आपण मागच्या भागात जाणून घेतलं. पण त्या शरीराद्वारे काही कार्य व्हायला हवं असेल तर त्याच्यासाठी आणखीन एका साधनाची गरज आहे आणि ते साधन म्हणजे प्राण आहे. प्राण नसेल तर शरीर निश्चेष्ट आहे, प्रेतवत आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये काम करायला हवं असेल तर प्राणशक्ती ही गरजेची आहे असं इथे सांगितलं. आणि ती शक्ती, प्राणशक्ती ही जी आहे ती सुद्धा इन्स्ट्रुमेंट आहे. शरीर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते शरीर रूपी इन्स्ट्रुमेंट चालायला हवं असेल तर प्राणरूपी इन्स्ट्रुमेंट हे देखील आवश्यक आहे, ते साधन आवश्यक आहे. लक्षात घेण्याची गोष्ट अशी की ही दोन्हीही साधनं आहेत. ती म्हणजेच आपण नाही आहोत याच्याकडे आता हळूहळू आपलं लक्ष वेधलं जायला लागलं बघा. एरवी आपण सामान्य जीवन जेव्हा जगत असतो, साधक म्हणून जेव्हा आपण जीवन जगत नाही आहोत, जेव्हा आपण योगमार्गाकडे वळलेले नसतो, म्हणजे एक सामान्य जीवन जगत असतो, तेव्हा मन, प्राण, शरीर म्हणजेच मी अशी आपली धारणा असते, अशी आपली पक्की समजूत असते. आता जेव्हा आपण हे श्री अरविंदांचं लेखन वाचायला सुरुवात करतो आहोत, अभ्यास सुरू करतो आहोत, तेव्हा सातत्याने हा उल्लेख येतो आहे की शरीर हे साधन आहे, प्राण हे साधन आहे आणि मग आता हळूहळू आपल्या विचारांमध्ये ते रुजायला लागलं.